नमस्कार मंडळी. येत्या 30/5/2026 रोजी महिला निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, स्थळ मदनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे होणार आहे. आपण पाहत आहोत महिलांचे भव्य कुस्त्यांचे मैदान असे घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पुरुषांच्याही कुस्त्या घेतल्या गेल्या आहेत. आपण भेटणार आहोत आयोजक शरद नाना चितारे यांना. नमस्ते नाना. नमस्ते. हे कुस्ती मैदान आताच यात्रेचं मैदान झालं आहे तुमच्या. हे कुस्ती मैदान महिलांचंच का घ्यावं असं वाटलं तुम्हाला? नमस्कार, मी शरद चितारे, राहणार मदनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि भीमा कोरेगाव स्तंभाचा एक लढवय्या सैनिक म्हणून आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आहेत. एक महिला आहे, आपल्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे. मी कल्पना चावलासारख्या एक अंतरवीर असणाऱ्या महिला आहेत. म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या स्तरावरती भूमीपासून अंतराळपर्यंत पोचलेल्या महिला असताना त्यांना समानतेची वागणूक आमच्या या मैदानावरती भेटली गेली नाही. ही कुठेतरी खंत होती. गेली 10-15 दिवस त्याच्यावरती अनेक दिवस विचार केला की आपण महिलांच्या सन्मानासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा उत्सव 31 मेच्या निमित्ताने उभा येतोय. आणि ती एक महिला आहे. तिनं स्वतःच्या नेतृत्वावरती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देश पातळीवरती 29 वर्ष म्हणजे राज्य केलं. अशी ती महिला, तिनं तिचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व दाखवलं. अशा महिलेच्या जयंतीच्या निमित्ताने मी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं. आणि त्याच मैदानावरती त्याच महिलांना सन्मानित करण्यासाठी महिला कुस्तीचं जंगी मैदान घेण्याचा निर्णय घेतला. तुम्ही याचबरोबर पुरुषांच्याही कुस्त्या घेतल्या गेल्या आहेत. कारण माझ्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नाही आहे. स्त्री आणि पुरुष हा काही वेगळा बाजू नाही आहे. पूर्व आणि पश्चिम जसा आहे, उत्तर आणि दक्षिण जसा आहे, तसं स्त्री आणि पुरुष हा एक समभाग आहे. आणि महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. आणि म्हणून पुरुष प्रधान असणाऱ्या राज्यांमध्ये, पुरुष प्रधान असणाऱ्या संस्कृतीमध्ये महिलेला सुद्धा समानतेची वागणूक झालीच पाहिजे. आणि पुरुषांनाही त्याच पद्धतीने वागणूक दिली गेली पाहिजे या मताचा आहे मी. म्हणून पुरुषांनाही काय, आता बऱ्याच ठिकाणावरती मैदान अशी केली जातात की त्या ठिकाणावरती पुरुषांच्या बहुसंख्य कुस्त्या लावल्या जातात. म्हणजे जवळपास 90% कुस्ती ही लावलीच जाते पुरुषांची. काही काही ठिकाणावरती तर 100% महिला नसतातच. म्हणून महिला कुस्तीगीर आहेत. आता आपण महाराष्ट्र केसरी सोलापूरमध्ये झाल्या, साताऱ्यामध्ये झाल्या. महाराष्ट्र केसरीची गेली 5-6 वर्ष झाली महाराष्ट्र केसरी महिला होत आहेत. आणि एक संस्कृती वाढत चाललेली आहे. महिलांमध्ये खेळाची वृत्ती वाढत चाललेली आहे. जो मैदानी खेळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवणाऱ्या महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्यांना कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचा हा तालुका, म्हणजे लोकांना माहिती असावं की मालोजीराजे भोसलेंचा हा तालुका, सुपा परगणामध्ये असणाऱ्या ह्या तालुक्यामध्ये आज आपल्या महाराजांच्या अस्तित्वावरती ज्यांनी महिलांच्या सन्मानासाठी अत्यंत मोठी लढाई केली, आपल्या स्वतःच्या सेवकाला छातीच्या पायाखाली दिलं आणि दुश्मनाची पोरगी आल्यानंतर तिला चोळी बांगडी करून माघारी पाठवलं, असा असणारा महाराष्ट्र. आणि अशा असणाऱ्या त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक म्हणून या ठिकाणावरती हा महिलाचा आज मैदानी कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे. जे एक गोष्ट माहित नव्हती की छत्रपती शिवरायांच्या आजोबांचा तालुका आहे. आणि हे कोणालाच माहित नव्हतं की काही गोष्टी जवळच असतात पण माहित नसतात. खूप छान बोललात ना तुम्ही. पण याच्यामध्ये तुम्ही कुस्त्या तर एकदम टॉपच्याच घेतल्या आहेत. महिलांच्या पण टॉपच्या घेतल्यात येतं आणि पुरुषांच्या पण टॉपच्या घेतल्यात येतं. त्या कुस्तीचं मैदान घेताना तर काही नॅशनल पट्टू आहेत, काही इंटरनॅशनल पट्टू आहेत, महाराष्ट्र केसरी आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. तर कुस्ती मैदान जोडताना नाना अडचण तर भरपूर आली असेल, कारण एवढं सोपं नाही आहे. आम्ही बघतोय, आम्ही प्रत्येक मैदानावर असतो. एक छोटंसं मैदान घ्यायचं म्हटलं तरी पायाखालची वाळू सरकते. एवढं सोपं नाही, मोठं मैदान घेतलेलं आहे. नाना काय अडचणी आल्या असेल तुम्हाला? आणि महिलांच्या कुस्त्यांच्या मैदान घेण्यासाठी खरं सांगू का, म्हणजे महिला कोच म्हणून आहेत आमच्या इथे. आमचे कळचे दर्डे सर आहेत, डोंबाळे सर आहेत, आमचे चौगुले साहेब आहेत, आमचे पप्पू तोरवे साहेब आहेत. त्यांचे हे महिला कुस्ती निर्माण करतायत आणि इंदापूर तालुक्याची शान वाढवतायत. मग या लोकांना संपर्क केला आणि त्यांना विचारलं की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांच्यामुळं आपल्या मैदानाची उंची वाढेल, आपला सन्मान होईल आणि जास्तीत जास्त महिलांचा सन्मान आपल्याला कसा करता येईल, याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं. त्याच्यामध्ये पप्पू तोरवे आपले लोणी देवकर त्यांचं अकॅडमी आहे मुलींची,
तिथं कुस्ती संकुल आहे त्यांचं खूप मोठं, ते चालवतात आणि त्यांच्याही माध्यमातून काही ठिकाणावरती महिलांशी संपर्क साधण्यात आला आणि या मैदानाचं विशेष ज्यांनी आयोजनामध्ये आम्हाला सर्वात जास्त मोठी साथ दिलेली आहे ते भारत मधने यांचे बंधू जे आहेत ते अमोलजी मदने, म्हणजे ते खूप मोठे पैलवान होते आणि त्यांनी या मैदानांमध्ये मैदान जोडण्यामध्ये मला ज्या काही उणिवा जाणवणं होत होत्या त्यांनी त्यांच्या सर्व उणिवांना त्यांची पूर्ण कसब लावली आणि तोडीस तोड जोडीस जोड अशा पद्धतीचं त्यांनी मैदान जोडलेलं आहे. मी त्यांचं धन्यवाद मानेन की त्यांनी अशा पद्धतीचं मैदान आपल्या या मदनवाडी ठिकाणावरती दिलेलं आहे आणि एक उंची गाठण्यासाठी म्हणजे पैसे हा गौण विषय असतो. पैसे कुस्तीगीर मल्ल हे पैशासाठी खेळत नाहीत, हा माझा पहिला महत्वाचा विषय आहे. फक्त काय आहे की त्यांना त्यांच्या मानापानाने त्यांना त्या ठिकाणावरती आणलं पाहिजे, त्यांना त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि ही माझी फक्त सन्मानाची लढाई आहे. या ठिकाणावरती मी काय मैदान कोणाच्या ईर्ष्येपोटी घेतलेलं नाही, हे काय कोणाला खिजवण्यासाठी घेतलेलं नाही. हे मैदान जे आहे ते महिलाची सन्मान झालेला नाही. आज जे काय करणार आहे ते फक्त महिलांच्या सन्मानासाठी आणि मैदानामध्ये उद्याच्याला जे मैदान आम्ही जोडणार आहे की जास्तीत जास्त मी पुरुष पैलवानांना विनंती करीन की आपण बहुसंख्येने आला पाहिजे आणि महिलां कुस्तीगिरांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण सर्वांनी इथं हजेरी लावून त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांच्या कुस्त्या या मैदानावरती कशा लागत्या याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि या गोष्टी करत असताना म्हणजे आता काही महिला कुस्तीगीर खेळायसाठी पण येतील आपण त्यावेळेस ते 11 ते 2 या वेळेमध्ये पण आपण काय कुस्त्या नेमणार आहोत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण 30-35 कुस्ती घेणार आहे म्हणजे मी माझ्या माध्यमातून आणि मी जनतेलाही त्या माध्यमातून आवाहन करेन की ज्यांना असं वाटतं की आपण आयाची, मातेची, बहिणीची, बायकोची सन्मान करतोय तर या मैदानामध्ये महिलाचा सन्मान जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण करत आहे तर ह्या मैदानावरती आपण स्वइच्छेने यावं. त्या ठिकाणावरती त्या मैदानावरती आपल्या स्वइच्छेने स्व खर्चाने या मैदानावरती आपली कुस्ती नेमावी आणि ती कुस्ती या मैदानावरती तुमच्या नावाने लावली जाईल. म्हणजे सगळं प्रोत्साहन पैलवानाला देता येतं आणि खूप छान नाना सांगितलं तुम्ही की अगदी मला शब्द राहिले नाहीत आता बोलायला. जे सांगायचं ते नानांनी एका वाक्यात सगळं सांगून टाकलं आणि खूप छान मैदान आहे. यातले सगळ्यात टॉपच्या कुस्त्या नाना मला सांगा की ठराविक पहिल्या जे कुस्त्या आहेत पोस्टरला घेतलेल्या काही कुस्त्या एकदम टॉपच्या आहेत जेणेकरून हे कुस्त्या 6-6 महिने 5-5 महिने सुद्धा भेटत नाहीत. त्या कुस्त्या इथं घेतलेल्या आहेत आणि सगळे हजेरी लावणार आहेत. त्यात महिला कुस्तीपट्टू पण आहेत आणि पुरुष कुस्तीपट्टू पण आहेत. मी तुम्हाला निश्चित सांगतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने महिला कुस्तीचे निकाली जंगी मैदान घेण्यात आलेले आहे. यासाठी पहिली महिलेची जी कुस्ती आहे ती आपण पैलवान सोनाली मंडलिक ज्या डबल सिनियर नॅशनल चॅम्पियन आहेत आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे बाजूने खेळणाऱ्या त्यांच्या संघ खेळणाऱ्या पैलवान विशाखा चव्हाण आहेत जे राष्ट्रीय खेळाडू आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी त्या पद्धतीची कुस्ती आहे पैलवान धनश्री फंड जे एशियन गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांच्या संघ खेळणारे आहेत पैलवान आर्या बाणेकर ज्या राष्ट्रीय पदक विजेत्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी महिलांची जी लक्षणीय आणि प्रेक्षणीय कुस्ती आहे ती आहे पैलवान वैदिका पवार उपमहाराष्ट्र केसरी आहेत त्या आणि पैलवान राजश्री ठवरे जे राष्ट्रीय पदक विजेते आहेत. या पद्धतीच्या म्हणजे टॉपच्या ज्या महिलांच्या कुस्त्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या काही प्रेक्षणीय कुस्त्या आहेत त्या पैलवान वैष्णवी तोरवे विरुद्ध आयशा शेख, त्याच्यामध्ये अनुष्का यादव विरुद्ध सिद्धी घेमरे. अनुष्का तर सर आत्ताच हिंद केसरीला सिल्वर मेडल भेटला आहे आत्ताच्या साताऱ्यामध्ये झालेले निश्चितच. परंतु ह्या सगळा कसब जे आहे ते महिला कोच म्हणून जे प्रयत्न करतायत त्यांच्या सर्वांचं जातं आणि त्यांनी सर्वांनी या महिलांच्या कुस्त्या नेमलेल्या आहेत. मी फक्त एक निमित्त आहे, एक आयोजक म्हणून. मी खरं तर पाहिलं तर ह्या सर्व जे आमचे कुस्तीचे जे कोच आहेत सर्वजण यांनी नेमलेले, याचं श्रेय मी घेण्यात काय मला लय इंटरेस्ट नाहीये. पण हे कुठंतरी पुढे जावं आणि महिलांच्या सन्मानासाठी आपण कुठंतरी हातभार लावा. मी माझा पहिला प्रयत्न करतोय आणि जर याला प्रोत्साहित असं चांगल्या पद्धतीचं यश मिळालं तर पुढच्याही वर्षी याच्याही पेक्षा चांगलं मैदान आपण घेऊ. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पुरुषांना सुद्धा कुठं कमी लेखलेलं नाही. परंतु महिला कुस्तीगिराची जी पहिली कुस्ती होणार आहे त्यासाठी आपण अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने होती म्हणून अहिल्या केसरीची गदा त्यांना आपण देतोय. त्याचप्रमाणे जी पहिली कुस्ती पुरुषांमध्ये होतीये त्याच्यामध्ये दादा शेळके जे महाराष्ट्र केसरी होते पुण्यामध्ये, त्यांच्या विरोधात पैलवान भारत मधले जे मुंबई केसरी आहेत आणि या आपल्या आसपासचे पैलवान आहेत आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे. अशा पैलवानांची कुस्ती आहे आणि या ठिकाणावरती आल्यानंतर त्यांचं खरं कौतुक आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि म्हणून त्यांच्याही कुस्तीला भीम योद्धा केसरी म्हणून आपण गदा देतोय. आणि बरेच आहेत म्हणजे मनीष रायते सारखा माणूस जो सिकंदर शेखलाही मागं पुढं सरकू देत नव्हता अशा पद्धतीचा पैलवान प्रशांत शिंदे त्यांच्या विरोधामध्ये लढतायत. त्यानंतर रोहन जाधव आहे, अभि ननवरे आहे
अशा पद्धतीचे खूप मोठे पैलवान आपल्या ठिकाणावरती येणार आहेत. अनिल कचरे आहे, नाता पवार आहे आणि इतर काही कुस्ती आहे जे ठराविक कुस्त्या आहेत. अशा नामांकित महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या ज्यांच्याकडे पाहून लोकांना असं वाटतं की आपण कुस्ती खेळलं पाहिजे आणि मर्दानी खेळापासून पुरुषाच्या चौकटीतनं काढून महिलांच्या बाजूने पुढे नेणाऱ्या सोनाली मंडलिक आहेत, आर्या बानेकर आहेत, दशरथी फंड आहेत. म्हणजे अशा ज्या महिला आलेल्या आहेत या राष्ट्रीय इंटरनॅशनल खेळतायत आणि त्यांना कुठेतरी आपण मैदानावरती सुद्धा खुल्या मैदानावर आणलं पाहिजे बरोबर. आणि खुल्या मैदानावरती खुली कुस्ती झाली पाहिजे आणि तीही चितपट झाली पाहिजे. ह्या पद्धतीचं आपण मैदान आयोजित करण्यात आलेले. मी फक्त कोच लोकांना एवढंच सांगितलंय की आपल्या ह्या मैदानावरती नुरा कुस्ती कुठली होणार नाही आणि कुणी त्या पद्धतीचा प्रयत्न करू पण नाही, एवढीच या ठिकाणावरती मी सांगतो. बघा, या मैदानामध्ये एकही कुस्ती नुरा लावली जात नाही, म्हणजे मिथून लावली जात नाही. तर या मैदानामध्ये जेवढ्या कुस्त्या होणार आहेत ते सर्व कुस्त्या निकाली होणार आहेत. ते अगोदर नेमून येणं, मग तू पडणं, मी तुला पाडणं, ह्या गोष्टी कधीच इथं होत नाहीत, कारण हे मैदान तसं नाहीये. नाना, अजून काय सांगायचंय तुम्हाला? निश्चित. आता दुसरा एक त्याच्यामध्ये विशेषता सांगतो. त्या महिलांच्या कुस्तीचा आयोजक जे आहेत त्या विशेषतः आपल्या सर्वांच्या भिगवण जिल्हा परिषद गटाच्या ज्या प्रमुख आहेत, जिल्हा परिषद सदस्या सौ मेघनाथताई तुकारामजी बंडगर आणि आमच्या मार्गदर्शक हनुमंतनाना बंडगर यांच्या माजी आदर्श सरपंच सौ सारिका नानी बंडगर या आहेत. त्याचप्रमाणे माझी स्वतःची मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे बरं. म्हणून त्याही या आयोजकामध्ये, महिलांच्या आयोजकामध्ये आहे. त्याच्यानंतरनं महिला प्रतिनिधी म्हणून आमच्या भिगवण पंचायत समिती गणाच्या प्रमुख मान्य श्री हेमाताई माडगे याही ह्या आयोजकांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावच्या प्रथम नागरिक अश्विनीताई बंडगर या प्रथम नागरिक म्हणून या मैदानाच्या आयोजक आहेत. मी या मैदानाचा आयोजक पुरुषांच्या बाजूने असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, परंतु महिलांचा सन्मान महिलांनी करावा आणि महिलांच्या कुस्त्या महिलांनी आयोजित कराव्या या मताचा असल्या कारणाने मी एक निमित्त म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पुढे आहे, परंतु आयोजक म्हणून ह्या महिला आहेत. मला ह्यातनंही विशेष तेवढं सांगायचं. बघा, आयोजक म्हणून महिलांना पण नानांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि कुस्त्या जे लावले जाणार आहेत ते सर्व महिलांच्या हस्ते लावले जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नानांना एक प्रश्न विचारायचा आहे. नाना, तुमच्या घरामध्ये कोण पैलवान आहे का? एवढं नाही. मोठं मैदान घेत आहे. माझ्या घरामध्ये तर आत्ताच्या पिढीला किंवा पाठीमागच्या पिढीला तर कुणी पैलवान होतं म्हणून मला सांगता येणार नाही. फक्त माझे आजोबा कैलासवासी भगवानरावजी चितारे हे मात्र नामांकित पैलवान त्यांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये होते. त्याच्यानंतरनं कुणी पैलवान, आमचे आजोबा दुसरे एक होते ज्ञानदेव चितारे म्हणून, तेही चांगले पैलवान म्हणून होते. पण त्याच्यानंतरनं आमचा एक व्यवसाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा लागल्यामुळं परत कुणी काही आमच्या क्षेत्रामध्ये उतरलं गेलं नाही. मी काही काळ कोल्हापूरला गंगावेस तालमीमध्ये पण काढलेले आहेत आणि नाना तालमीमध्ये होते. त्या ठिकाणावरती मी पण कसरत केलेली. 18-19 महिन्यात मी तालमीमध्ये होतो. मी काही मोठा पैलवान झालो नाही किंवा मला पैलवानकीसाठी पाठवलंच होतं असं काही त्याचं महत्त्व नाही, परंतु मला लाल मातीशी मी निगडीत आहे. आपले करमळ्याचे माझे आमदार, विद्यमान आमदार नारायणआबा पाटील हे माझे वस्ताद आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत आणि त्यांनी आम्हाला ह्या लाल मातीमध्ये त्याचा सन्मान करण्याचा ठराव शिकवलेला आहे आणि त्याचा सन्मान राखावा. त्याच्यामध्ये मग महिला आणि पुरुष कुठेही भेदभाव होऊ नये याच्यासाठी हे मैदान घेण्यात आलं. एक पंचकृषीतलं ऐतिहासिक मैदान, असं मैदान मला वाटत नाही की या जिल्ह्यामध्ये कधी झालं असेल किंवा भविष्यात कधी होईल. आणि टॉपच्या कुस्त्यात, या कुस्त्यांना 6-6 महिने वाट बघावी लागते. त्या कुस्त्या आपण नानांनी सहजवारी जोडलेल्या आहेत आणि नानांना लोकांनी सपोर्ट पण केला आहे. तर नाना, अजून काय सांगाल? नाही, आता काय सांगण्यासारखं राहिलेलं नाही. नानांनी सर्व सांगितलंय. आपण कुठल्याही पद्धतीचं कोणाकडेही जास्त प्रमाणामध्ये काही मागणी केलेलं नाही आणि ज्यांना आम्ही सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या आमच्या आयोजक महिला आहेत. त्या जसं ठरवतील या मैदानावरती त्यांचा जेवढा हक्क चालेल तेवढा माझा सुद्धा चालणार नाही. त्या जेवढ्या करतील तेच पूर्व दिशा असेल. अजून काही नाही बोलणार आहे? नक्कीच. आता आपण बोलणार आहोत एक नव्याने नॅशनल चॅम्पियन झालेले आहेत, श्रावणी चौगुले. दिल्लीमध्ये गोल्ड मेडल आणलेलं आहे. त्यांचे वडील आहेत. या मैदानासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे मैदान जोडण्यासाठी. तर ते 2 शब्द सांगतील. या मैदानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नमस्ते, मी नवनाथ चौगुले. मी पहिल्यांदा नानांचा आभार मानेन, कारण नानांनी जे शब्द वापरला मगाशी की कुठलाच पैलवान पैशासाठी खेळत नाही. फक्त एक पैलवानाला असं वाटतं की मी कुठंतरी काहीतरी दाखवलं पाहिजे, म्हणून नानांनी जे इतकं मोठं मैदान घेतलं, आपण म्हणजे नानांशी बोलण्यासाठी शब्दच राहिले नाहीत. इतकं नानांनी इतकं मोठं मैदान आणि एवढ्या मोठ्या पैलवानाला, चांगली पैलवानं आजपर्यंत आपल्याला आपल्या भागात सोनाली मंडलिकची कुस्ती, ह्या भाग्यश्री पंच यांच्या जे मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या आपण आजपर्यंत युट्यूबवरच बघत बसलो.
बरोबर खरं आहे. सांगायचं म्हणलं तर युट्यूबवर ह्याच्यावर बघितल्या, बरोबर आहे. पण वेळ काढून कोण लांब जाऊ शकत नाही. आजपत्र त्यांच्या कुस्ती इतक्या मोठ्या आपल्या भागात झाल्या बी नाहीत. हम्म. या नानांच्या रूपाने आज आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या कुस्त्या बघायला भेटणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जी लहान लहान पैलवान मुली हा, जी आता सुरुवात केली, कोण 5वी 6वीत न कोण, हा. त्या मुलींना ह्या गोष्टीतून उभारी मिळणार आहे. बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केला का असं आज मला वाटायला लागलं. कारण इतके मैदान आम्ही फिरलो ना, पण कधीच असं वाटलं नाही की आम्हाला कसं वाटतं की आमच्या मुलींची कुस्ती लागली पाहिजे. पैसे भले एखाद्या कमिटीचं कमी असतात जास्त असतात तो विषय वेगळा राहतो, पण कुस्ती लागली पाहिजे महत्वाची. तर आज जे तुम्ही जे एवढं मोठं मैदान घेतले, मी तुमचा आभार मानतो आणि एवढंच बोलतो, जास्त काय म्हणजे बोलू शकतो. धन्यवाद धन्यवाद. खूप छान बोलले. मैदान घेणं एवढं सोपं नसतंय. सोपं नाही. खूप छान मैदान जोडलेलं आहे. आपण आणखीन एका महिला कुस्तीपट्टूंच्या वडिलांना भेटणार आहोत. विशाखा दराडे त्यांच्या वडिलांना भेटणार आहोत. तुम्ही काय सांगताल या मैदानाबद्दल, काय सांगता? पहिल्यांदा नानाचा आभार मानतो. नानानं लय मोठं मैदान घेतलंय, एवढं घेणं सोपं काम नाही. आणि आपल्या पुणे जिल्ह्यात मला वाटतं एवढं मैदान झालं नाही आतापर्यंत, आपल्या म्हणजे आपल्या भागात तर नाहीच पंचक्रोशीत. नानाने विशेष म्हणजे महिलांसाठी स्पेशल बसण्याची सोय केली आहे. जेवढं म्हणजे महिला पैलवान येणार आहेत तर त्यांनी येताना त्यांची आई असेल, कोण चुलती असतील, कोणी आपल्या घरातली कोणी महिला मंडळी असेल तर त्यांनी बी त्यांच्या संकट यावं. आणि हे मैदान घेणं काय कोणाचं मन दुखवणं किंवा एखाद्या राजकारणावरून हे मैदान घेणं, हे असं काही नाही. स्वतः नानांनी सांगितलं आहे. हे कुठेतरी महिलांनाही प्रोत्साहन भेटलं पाहिजे, त्याबरोबर पुरुषही मागे नाही राहिले पाहिजे. म्हणजे दोघांनाही प्रोत्साहन देत कसं मैदान घेता येईल किंवा कसं समाजात एखादी गोष्ट चांगली करता येईल हेच ह्या मैदानातून दाखवलं गेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि एकच माझ्या रसिक मायबापांना सांगतो की आवर्जून ह्या मैदानासाठी हजेरी लावा. असं मैदान तिकीट काढूनही बघायला भेटणार नाहीये. मी एक कुस्तीप्रेमी संदीप डोंबाळे सर, मी येतोय, तुम्ही या. येत्या 30/5/2026 रोजी ठीक 4 वाजता. स्थळ मदनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे. धन्यवाद.